नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊया। त्या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडी हे आंदोलन करणार आहे। तिथून आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? तर आपण पाहू शकतो बंद मागे घेतल्यानंतर आज महाविकास आघाडी राज्यभर आंदोलन करणार आहे। राज्यभर महाविकास आघाडीकडून हा आक्रमक पवित्रा सध्या घेतला गेलाय। तर मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक अशा ठिकठिकाणी महाविकास आघाडी आज आंदोलन करणार आहे। सोबतच उद्धव ठाकरे सुद्धा काळी फीत बांधून सेना भवनासमोर आंदोलन करतील आणि शरद पवार सुद्धा पुण्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहेत। तर बदलापूर इथून आमचे प्रतिनिधी प्रदीप भनगे सध्या आपल्यासोबत आहेत। प्रदीप, काय सध्याची परिस्थिती आहे बदलापूरमधली? आपण जर बघितलं तर संप मागे घेतलाय। बदलापूर जे आहे इकडे दुकानं वगैरे जी आहेत ही सगळी सुरळीत उघडलेली आहे। पण आपण जर अपडेट बघितली तर बदलापूरची जी शाळा आहे, ज्या शाळेत हा प्रकार घडलाय, ही शाळा आता सुरू झालेली आहे। 5वी ते 12वी पर्यंतची जी शाळा आणि 11वी 12वी कॉलेज हे सुरू करण्यात आलेलं आहे। कालच माजी विद्यार्थी असतील, आजी विद्यार्थी असतील, पालक वर्ग असेल, यांनी मागणी केली होती की मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुरू करा। त्याचमुळे आज ही शाळा सुरू झालेली आहे। आपण जर बघितलं तर बदलापूर साऊंड असोसिएशन यांनी बॅनर लावले आहे। दरवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, मात्र तो यावर्षी होणार नाही आहे। बदलापूर साऊंड असोसिएशननी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे यावर्षीची बदलापूरमध्ये जी दहीहंडी होणार आहे ही साध्या प्रकारेच होणार आहे। आपण जर बघितलं तर आज सकाळी म्हणजे 11 ते 12च्या दरम्यान काँग्रेस असेल, शरद पवार गट यांचे राष्ट्रवादी असेल, यांच्याकडून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आता मिळालेली आहे। हो, नक्कीच प्रदीप, असंच आपल्यासोबत जोडले राहा। तर छत्रपती संभाजीनगरहून आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय खरं तर महाविकास आघाडीने हा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। राज्यभर ते आंदोलन करतात। छत्रपती संभाजीनगरमधली सध्याची काय परिस्थिती आहे, काय वातावरण पाहायला मिळते? गौरी, इथली परिस्थिती देखील सारखीच आहे महाराष्ट्रासारखी। त्यांनी जो बंद पुकारला होता त्यानंतर आता तो बंद निषेधार्ह म्हणजे निषेध स्वरूपात करण्यात येणार आहे। काळ्या फिती बांधून आंदोलनं या ठिकाणी केली जाणार आहे। मात्र तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून आपण पाहतो की अशा पद्धतीने माझ्या पाठीमाग आपण पाहू शकता राखीव बलाच्या तुकड्या आहेत, अशा पद्धतीने या तैनात करण्यात आलेल्या आहे। कारण की कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार इथे घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे, सर्वांना सूचना देखील देण्यात येत आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की सर्व दळणवळण सुरू आहे। या ठिकाणी व्यवहार देखील सुरू आहे, दुकाने देखील सुरू आहेत। कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी अशी आपले बंदोबस्त लावलेले आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी हा निषेध आंदोलन जो आहे तो सुरू राहील, महाविकास आघाडीचा होईल आणि यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील राहणार आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय की आज भाजपकडून देखील निषेध व्यक्त केला जाणार आहे बदलापूरच्या। सचिन, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर यानंतर थेट पुण्यामध्ये जाऊयात। आंदोलनस्थळी शरद पवार पोहोचलेले आहेत। तर आपण सध्या हे दृश्य पाहतोय, पुण्यामध्ये महाविकास आघाडीचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। त्या ठिकाणी शरद पवार हे नुकतेच पोहोचलेले आहेत। अनेक कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, ज्यांच्याकडून हा मूक मोर्चा या ठिकाणी निघणार आहे आणि शरद पवार सोबतच सुप्रिया सुळे आणि अनेक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपण या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहू शकतो। तर शरद पवार हे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करणार अशी माहिती मिळते। खरं तर राज्यभर आक्रमक पवित्रा महाविकास आघाडीकडून घेतला गेलाय। बदलापूरमध्ये जी बलात्काराची घटना झाली त्याच्या निषेधार्थ आता महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे। ठिकठिकाणी आंदोलन आज दिवसभरात करण्यात येईल। आपण सध्या पुण्यामधून ही दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी शरद पवार पोहोचलेले आहेत आणि ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। जोरदार असा प्रतिसाद आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। सोबतच मुंबईमध्ये सुद्धा हे आंदोलन आज करण्यात येईल। त्या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे।